पैसे वाटप प्रकरणात जे दोषी असतील ते कोणत्याही पक्षाचे असो कारवाई होईलच. परिणय फुके. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. कोणी जर असं पैसे वाटप करताना पकडला गेला असणार, रंगेहात पकडला गेला, त्याच्या विरोधात पुरावे असतील तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल. तो सत्ता पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो. आणि विजयपट्टीवर जे इतके दाबाने सांगून राहिले, एखाद वेळी त्यांनी तपासून बघावं, तो काँग्रेसचा असला आणि त्याच्यावर कारवाई झाली तर विजयवार यांनी ओरडत परत त्याच्यावर टिप्पणी करू नये. नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप झाले, त्यावर सत्ताधारी पक्षाने कोणतेही काम केले मात्र त्यावर कारवाई होत नाही, असा आदेश सरकारनेच काढला की काय, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यावर परिणय फुके बोलत होते. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. जर कोणी जर पैसे वाटप करताना पकडला गेला असणार, रंग्यात पकडला गेला असणार, त्याच्या विरोधात पुरावे असणार तर पोलीस विभाग त्याच्यावर कारवाई करणार. तो कोणत्याही पक्षाचा, सत्ता पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो. आणि विजय वडेट्टीवार जी इतक्या दाव्यांनी सांगून राहिले, एखाद वेळेस त्यांनी तपासून बघा, तो काँग्रेस पक्षाचा असला तर मग परत त्याच्यावर कारवाई झाली तर परत विजय वडेट्टीवारने ओरडत परत त्याच्यावर टिप्पणी करू नये. संजय राऊत यांच्या पक्षाने मर्द लोकांना उमेदवारी द्यावी, एखाद्याने धमकी दिली तर विड्रॉल करत असतील असे मत जनतेलाही नकोत. परिणय फुके. मला असं वाटतं की संजय राऊत यांच्या पक्षाने जरा मर्द लोकांना उमेदवार दिली पाहिजे होती. जे लोक कोणाची धमकीने विड्रॉ करत असणार तर असे नामर्द लोक सामान्य लोकांनाही पाहिजे नाही. मर्दानगीने त्यांच्याविषयी मांडणार, त्यांचा विकास करणार अशीच मर्द लोक त्यांना पाहिजे. म्हणून अशा लोकांना त्यांनी तिकीट देऊ नये. महाराष्ट्रात जे बिनविरोध निवडून आले आहेत, देशाच्या इतिहासात इतके बिनविरोध कधी निवडून आले नाही. तर मतदारांनी करायचं काय? उमेदवारांना धमकवून अर्ज मागे घ्यायला लावतात, असं संजय राऊतांनी टीका केली होती. त्यावर परिणय फुके बोलत होते. उमेदवारांना धमकवून अर्ज मागे घ्यायला लावतात संजय राऊत बोलले. नाही तर मला असं वाटतं की संजय राऊतजीच्या पक्षाने थोडेसे मर्द लोकांना उमेदवारी दिली पाहिजे होती. जे लोक कोणाच्या धमकीने जर विड्रॉ करत असणार तर असे नामर्द लोक सामान्य जनतेलाही पाहिजे नाही की जे कोणा एखाद्याने धमकी दिली आणि यांनी जर विड्रॉ करत असतील यांच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा यांच्या पक्षाचे उमेदवार, तर असे लोकांना, सामान्य लोकांना, सामान्य मतदाराला पाहिजेच नाही. त्यांना जो मर्दानगीने त्यांचा विषय मांडणार, मर्दानगीने त्यांचा विकास करणार असेच मर्द लोक त्यांना पाहिजे होतं. म्हणून अशा लोकांना यांनी तिकीट देऊ नये. मनसे आणि उभटाचे कोण शत्रू हे माहीत नाही, परंतु ते मुंबईतील मराठी माणसाचे आणि विकासाचे शत्रू आहेत. परिणय फुके. त्यांचे कोण शत्रू आहेत माहीत नाही, पण ते विकासाचे शत्रू आहेत. मुंबईतील मराठी माणसाचे ते शत्रू आहेत. मराठी माणसाला कुठेतरी दाबण्याचे काम या लोकांनी केले आहे. हे दोघेही पक्ष, उभाठा आणि मनसे, हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे शत्रू आहेत. उभाठा आणि मनसेच्या शिलेदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यावर आम्ही टीका करणार नाही असे सांगितले. त्यावर परिणय फुके बोलत होते. संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यावर आम्ही टीका करणार नाही, तर भाजपा आणि शिवसेना हाच आमचे शत्रू असेल. ते त्यांचे कोण शत्रू आहे हे नाही माहीत, पण ते विकासाचे शत्रू आहे. त्या मुंबईतील मराठी माणसाचे ते शत्रू आहे. मुंबईतील मराठी माणसाला कुठेतरी दाबण्याचं काम या लोकांनी मागील अनेक वर्षापासून केलेलं, मराठी माणसाला हातभार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं हे दोघंही पक्ष, उभाठा आणि मनसे, हे मराठी माणसाचे खरं शत्रू आहे हे निश्चित आहे.